अंतराळ संशोधन क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आली आहे। भारताने काल चेन्नई जवळील पूर्व किनारी रस्त्यावरील मरीना बीचच्या बाजूला असलेल्या मैदानावरून आपला पहिला पुनर्वापरयोगी हायब्रिड रॉकेट यशस्वीपणे लॉन्च केला। तमिळनाडू आधारित स्टार्टअप स्पेस 2 इंडियाने ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलावरील संशोधन करण्यासाठी मोबाईल प्लॅटफॉर्मवरून मिशन भूमी 2024 लॉन्च केले। रशिया युक्रेनने सध्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे। मोदी यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर वक्तव्य केलं। चर्चेदरम्यान दोन्ही देशात 4 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांची गळाभेट घेऊन भारत कधीच तटस्थ नव्हता, तर तो नेहमीच शांततेच्या बाजूने होता असं आश्वासक मत व्यक्त केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यावर रशिया आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष होतं। त्यांचा दौरा अशा वेळी झाला जेव्हा युक्रेन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कुर्स्कमधील रशियन भागांचा ताबा घेतला। त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध अधिक तीव्र होताना दिसलं। मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर काही चांगल्या गोष्टी घडू शकतात अशी अपेक्षा आहे। पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यासंदर्भात अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं की मोदींचा युक्रेन दौरा हा रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनच्या 7 तासांच्या दौऱ्यावर काल आगमन झाले। त्यात त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। कोणताही भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच युक्रेन दौरा ठरेल। दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून बापूंनी आपल्याला दाखवलेला मानवतेचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे असं वक्तव्य केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिकाच्या दौऱ्यावर आजचा पहिला दिवशी 2 देशांदरम्यान 2 महत्त्वाचे करार झाले। पुरवठा केला जाणाऱ्या वस्तूंचा प्राधान्य आणि संपर्क अधिकाऱ्याच्या कामकाजासंबंधित हे करार करण्यात आले। अमेरिकेबरोबरील धोरणात्मक भागीदारी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला। राजनाथ सिंह यांचा हा 4 दिवसांचा दौरा। या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉईड यांची भेट घेणार आहेत। डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष उमेदवार कमला हॅरिस यांनी गुरुवारी शिकागो येथील डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या शेवटच्या दिवशी अधिकृतपणे उमेदवारी स्वीकारली। अतिशय विचित्र परिस्थितीत मला उमेदवारी मिळाली असली तरी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चांगली उमेदवार आहे। मी अशी राष्ट्राध्यक्ष बनेल ज्यांच्याकडे कॉमन सेन्स असेल, अशा शब्दात कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला केला। ओमान सरकारने पुढील वर्षापासून देशात इन्कम टॅक्स लागू करण्याची घोषणा केली आहे। या घोषणेमुळे खाडी देशात टॅक्स वसूल करणारा ओमान हा पहिला देश ठरेल। सध्या खाडी देशात कोणत्याही कामगार आणि तज्ज्ञांकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही, परंतु ओमान सरकारने आता नवीन प्रस्ताव आणला। भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस पॉलिमर प्लास्टिक पासून बनलेल्या नवीन नोटा चालनात येणार आहेत। सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तान प्रयोगाचा एक भाग म्हणून नवीन पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी अंतराळातील कचऱ्याबाबत चिंता व्यक्त केली। अंतराळात असंख्य उपग्रह सोडण्यात येत असल्याने अंतराळ कचऱ्यात वाढ होतीये असं त्या म्हणाल्या। 2030 पर्यंत भविष्यातील अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवल्याबद्दल राष्ट्रपतींनी इस्रोचे कौतुक केलंय। भारताच्या चंद्रयान 3 प्रकल्पाचा अवतरणाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या समारंभात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या। जगभरात प्लास्टिकचा वापर वाढला असून प्लास्टिकच्या वापराचा दुष्परिणाम नुसता पर्यावरणावरच नाही तर थेट मानवी जीवनावर होतोय। हवा, पाणी, माती, अन्न आणि अगदी मानवी अवयवांमध्ये हे छोटे प्लास्टिकचे कण आढळून येत आहे। द गार्डियन प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार वैज्ञानिक पुराव्यांच्या द्वारे मेंदूसह गंभीर मानवी अवयवांमध्ये मायक्रोप्लास्टिक जमा होतोय। संशोधकांनी प्लास्टिक प्रदूषणामुळे लगाम घालण्यासाठी अधिक तातडीच्या कृतींची मागणी केली। औषधांच्या बाबतीत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय।
सरकारने तब्बल 150 औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ताप आणि दुखण्यासंदर्भात काही औषधं तुम्हाला मेडिकलच्या दुकानात मिळू शकणार नाहीत. ही औषधं योग्य नसून त्यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधलाय. सत्तेच्या लालसेपोटी देशाच्या एकतेशी आणि सुरक्षेवर वारंवार खेळ करणाऱ्या काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्ला कुटुंबाच्या नॅशनल कॉन्फरन्सशी युती करून आपले मनसुबे पुन्हा एकदा देशासमोर ठेवले, अशी टीका शहा यांनी केली. यासोबतच त्यांनी राहुल गांधींना 10 प्रश्न देखील विचारले. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने टाटा समूहाची मालिका असलेल्या एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिक विमान चालवण्याप्रकरणी 90 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. तसेच एअर इंडियाचे संचालक पंकुल माथुर आणि प्रशिक्षण संचालक मनीष वासवडा यांना 6 लाख रुपये आणि 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. लोकेश राहुल व त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी विप्ला फाउंडेशनला निधी मिळावा यासाठी लिलाव आयोजित केला होता. या लिलावात क्रिकेटपटूंच्या काही क्रिकेटिंग वस्तूंवर बोली लावली गेली. लोकेश अथिया यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेतलाय. या लिलावात राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, KL राहुल, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आदी खेळाडूंच्या क्रिकेटिंग वस्तू लिलावासाठी ठेवला गेला होता. जोस बटलर, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टाइनिस आणि निकोलस पुरन या परदेशी खेळाडूंनीही यात योगदान दिलं. साजिद नाडियावालाचा आगामी चित्रपट हाऊसफुल 5 ची घोषणा करण्यात आली. निर्माते सातत्याने या चित्रपटातील कलाकारांचा खुलासा करतात. हाऊसफुल 5 च्या कलाकारांसाठी आतापर्यंत अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची नावे निश्चित झाली आहेत. दरम्यान निर्मात्यांनी सांगितले की जॅकलिन फर्नांडिस देखील हाऊसफुल 5 चा भाग असेल. हा चित्रपट पुढील वर्षी जून 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.